रसिक मित्र हो, नमस्कार। आज मी अमित कुमार शेलार आपणासमोर आमचे परममित्र नंदकुमार शेडगे सरांची जाणीव या कथासंग्रहातील बैलपोळा ही कथा अभिवाचन करणार आहे। तत्पूर्वी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर सादर करीत आहोत नंदकुमार शेडगे सरांची कथा बैलपोळा। वयाची जवळपास 30 वर्ष सरून गेली तरी आमच्या लग्नाचा पत्ता नव्हता। अहो, आमच्या लग्नाची बात पण कुणी करायला तयार नव्हते। दसऱ्याचं सीमोल्लंघन झालं, अभ्यंग स्नानानं दिवाळी पण सुगंधित झाली, राहता राहिली तुळशी, तिचं बी लगीन झालं। अहो, निम्मा अर्धा लग्नाचा सीझन गेला तरी पण आमच्या घराकडं पाहुणा काय फिरकायचं नाव घेना। मग मीच माझ्या मनाची समजूत घालायचो आणि माझा मीच मनाला म्हणायचो, अरे होईल की यंदा, अजून लग्नाचा सीझन बराच पुढं आहे। आणि माझा मीच कामाला लागायचो। तसं बघायला गेलं तर आमच्या गावात माझ्या बरोबरीच्या पोरांची लग्न केव्हाच झाली होती, पण आमचं लग्नाचं घोडं मात्र अजून काय गंगेत न्यायचं बाकी राहिलं होतं। मी एकटाच बिन लग्नाचा होतो। अहो, गोड नवराच म्हणा की। आता भावकीतल्या माझ्या बरोबरच्या सगळ्या पोरांची पोरं गावातल्या चौकात चावडीपर्यंत यायची। त्यातली 4-2 पोरं मला काका, मामा अशी म्हणायची। अहो, त्यांचं बोबडं बोल ऐकून मीच माझ्या खिशात हात घालून त्यांच्या हातावर 2-4 रुपयाची चॉकलेट द्यायचो, गोळ्या द्यायचो आणि मनातल्या मनात म्हणायचो, खा लेकानो खा, तुमच्या तरी कृपेनं यंदा माझं लगीन वाजलंच पाहिजे। सगळा गाव मला येता जाता म्हणायचा, मास्तर यंदा तरी हातावर पाणी घाला राव। त्यांचं बोलणं ऐकून मी बघू म्हणायचो आणि तात्काळ तिथनं पळ काढायचो। पण काय करता करता जाऊन तरी कुठं जाणार, गुराचा गोटा नाहीतर घर आणि शाळा। आता तर माझ्या मागच्या 4-2 पोरांची लग्न ठरायला लागली तरी पण मी मात्र शांतच। आपलं म्हणणं हे पण ते पण नाही, म्हणजे आपलं हे पण नाही आणि ते पण नाही। माझ्यापेक्षा कमी शिकलेल्या पोरांची लग्न झाली। अहो, त्यांचं सोडा, तळीरामांची तर 2-2 लग्न झाली। पहिलीनं पितोय म्हणून सोडला आणि तरी दुसरी करून घेऊन आला आणि मी शिकून सवरून माझं एक पण लगीन होईना। अहो, मला आता राग यायचा, पण काय करता आणि कोणाला सांगता? बरं, आपल्याला पोरगी देणार तरी कोण आणि का म्हणून एखाद्या बापानं आपल्याला पोरगी द्यावी? असं काय आपल्यात एवढं आहे? नुसते शिक्षणाच्या पदव्या त्यानं काय पोट भरतंय वय? त्यात आपण शिक्षक, बिनपगारी आणि फुलाधिकारी अशातली गत। शिक्षण पूर्ण करण्यात लग्नाचं वय निघून गेलं, त्यात नोकरी शोधण्यात उरलं सुरलं बी गेलं। नोकरी मिळाली ती पण बिनपगारी। अहो, त्या शाळेला अनुदानाचा पत्ताच नव्हता, पण आज ना उद्या शाळेला अनुदान मिळेल या आशेवर मी आपला शाळेत जायचो। काय करता, सोडता पण येत नव्हती आणि धरता पण येत नव्हती। अहो, वर्तमानपत्रातून अनुदानाच्या बातम्या यायच्या, पण नुसत्या खोट्याच बोलतापा। त्या खोट्या मृगजळाच्या पाठीमागं लागल्यासारखं जीवन चाललं होतं। सगळी नुसती मास्तरांचं बरं आहे म्हणायची, पण त्यांना खरं आमचं दुखणं माहीतच नव्हतं आणि सांगून पण काय कळणार नव्हतं। असंच दिवसामागून दिवस जात होतं। उन्हाळा सरला। अहो, आणि वळवाच्या पावसानं जी सुरुवात केली तशी माणसांची शेती भातीच्या कामाला धांदल उडाली। वळीवाचं 4-2 पाऊस पडल्यानं रानोमाळ गावात उगवायला लागलेली। डोंगर कापारीतल्या झाडांनी जरा जोर धरला। सगळीकडे माणसांच्या कामाची धावपळ सुरू झाली। मी पण लग्नाचा विषय मनातून बाजूलाच केला आणि रानातल्या आवतकाठीच्या कामाला जोमानं लागलो। काय करायचं, रानातली कामं पण मलाच करावी लागत होती।
वडिलांनी तरी किती कामं करायची. त्यांना त्यांच्या मनानं केलं, त्यांनी त्यांच्या मनानं केलं की, पण आता मलाच बघावं लागत होतं. पण काय करता आणि कुणाला सांगता. 15वडा माझा रानातल्या कामात गेला. त्यात बैलांना पण माझी चांगली सवय झालेली, आणि तसं बी त्यांच्याशिवाय मला बी करमायचं नाही, आणि मला बी त्यांच्याशिवाय करमायचं नाही. दिवसभर मी त्यांच्यापाशी असायचो. रानात आमचा मुक्काम असायचा. शाळा असल्यावर मीच त्यांचं सगळं करायचो. घरच्या गायचा एक आणि परक्या गायचा एक, अशी 2 बैल आमच्या घराण्याची ती धनदौलत होती. बैल म्हणजे आमची लाख मोलाची श्रीमंती. गावात कोणाची मिरवणूक असू द्या, लग्नाची वरात असू द्या, आमची बैलजोडी आणि गाडी ठरलेलीच असायची. असा शेकडो वरातीचा मला अनुभव होता. तरी पण मी शांतच होतो. काय करता आणि कुणाला सांगता. लग्नाची नवी जुडपी बघून माझ्या मनात नुसती कालवा कालव व्हायची. पण करता काय, सांगता कोणाला. घरात 2 दिवसानं लग्नाचा विषय निघायचा, पण पाहुणं काय घराकडे फिरकायचं नाहीत. त्यात आम्ही दिसायला कृष्णवर्णीय, आणि त्यात नोकरी परमनंट नव्हतीच. त्यानं आमचं पाकिट आणि मार्केट दोन्ही बी डाऊनच. आमचं नशीब चल खात नव्हतं. मी तरी काय करणार. सगळी आयुष्याची गणितं चुकू लागलेली. एखाद्या महामार्गावर माल वाहतुकीचा ट्रकचा टायर फुटावा आणि ही भली मोठी वाहनांची रांगच्या रांग लागावी, तशी आमच्या पुढं आमच्या भावकीतल्या पोरांची लग्न रखडलेली होती. सगळी भावकी आणि भावकीतली पोरं जरा माझ्यावर दात खाऊनच होती. जो तो माझ्याकडं वेगळ्या नजरेनंच बघायचा. ते सगळं मला कळत होतं. तसं मला सगळंच कळायचं. पण करता काय आणि कोणाला सांगता. डोक्यावरच्या काळ्या केसात आता पांढऱ्या केसांची गर्दी चांगलीच वाढायला लागलेली. इतकं काय, आता गालावरल्या दाढीतून पांढऱ्या केसांची संख्या पण वाढायला लागली होती. तरी बी आमचं लगीन होईनाच. चुलते मालते मामा मावश्या सगळ्यांनी प्रयत्न केलं, तरी पण नशीब काय चल खात नव्हतं. एखाद्या ऊसाच्या फडाला आज तोडू उद्या तोडू असं म्हणत ऊसानं तुरा टाकावा का नाही, तसं माझं झालेलं. माझं लगीन व्हावं म्हणून आईनं देवळं सगळी पिंजून काढलेली. मी नुसता गुराढोराच्या कामात वैतागलेलो. पण काय करता आणि कोणाला सांगता. दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत मला शेणा पाण्याचं खाण्यापिण्याचं बघायला लागायचं. बरं नाही बघावं तर खायचं काय आणि कुणीकडे जायचं. माझ्या वयाची पोरं संसारात गुंतलेली, मी कशात गुंतायचं. मोकळा असल्यावर मनात नको ते विचार यायचं. मग ती गुरबी बरी वाटायची. सगळ्या शिवारात माझ्याशिवाय आणि गुरांच्या शिवाय लई कुणी नसायचं. दिवसभर गुरांच्या गोट्यावर माणसं कायम असायची. पण संध्याकाळी सगळी लग्नाचं गडी घरला पळायचं. मग मीच एकटा त्या गुरांच्या गोट्यात झोपायचो. आता मी कुठं जायचं, तर मी बिन लग्नाचा, मला कोण घरात झोप म्हणतं या. घरला जाताना एक जण मला म्हणायचा, मास्तर जरा आमच्या गुरांच्या गोट्यावर ध्यान ठेवा. आता तुम्ही झोपायला असता म्हणून म्हणायचं काय. आता मी पण झोपत होतो, पण माझं लगीन झालं त्यांना राखणीचं अवघड झालंय बघा. पण तुम्ही हायसा म्हणजे माझी काळजी मिटली असं म्हणत माझ्या नाकावर टिचून एक जण घरी झोपायला जायचा. तरी पण मी शांतच. माझ्या मनात काय चाललं काय नव्हतं आणि कधीच नव्हतं. म्हणजे असं बी नव्हतं आणि तसं बी नव्हतं. एकदा असं झालं, मी आपला संध्याकाळी गुरांच्या गोट्यात जेवण करून झोपायला निघालो. तेवढ्यात माझ्या पुढं गाडी येऊन थांबली.
लाईटीनं मला गाडीवरला माणूस काही दिसला नाही. कोण आहे हे बघत मी होतो, तेवढ्यात कानावर आवाज आला, मास्तर, आबा मास्तर. मी त्यांचं बोलणं ऐकून थांबलो. बरं झालं राव तुम्ही इथंच भेटला. तुम्हाला सांगायचं होतं राव, आमचं लगीन ठरलंय परवाच्या दिवशी आहे. लग्नाला या आणि जरा आमच्या माळ्यावर लक्ष असू द्या. त्याचं काय आहे, आता आमचं लगीन आहे ना, त्यामुळं जरा लक्ष असू द्या. येतो मग आता. अहो बुलेट गाडी घेऊन गेला. मनात म्हणलं, लेका संप्या, तुझं बी लगीन झालं. तसा संप्या म्हणजे नुसतं अहो होकारलेलं पोर, पण करणार काय, एखाद्याचं नशीबच जोरावर असतं. त्याचा बाप पुढारी माणूस, त्याच्या मागं सगळा गाव, आमच्या मागं पण कोणी नाही आणि मोर बी कोणी नाही. मी गुराच्या गोठ्यात आलो आणि लाईट लावली. तशी सगळी गुरं मास्तर वर्गात आल्यावर पोरं जशी उभी राहतात का नाही, तशी उभी राहिली आणि माझ्याकडं टक्कामका बघायला लागली. आता मी त्यांना बघायला लागलो, पण मला त्यांचा रागच आला. हो, आला की राग. मग मी आपला मनातच म्हणलो, तुमचं लेखानू लय भारी आहे. नुसतं खायचं आणि पावट्या टाकायच्या. त्यात तुमच्या सेवेला मी पदवीधर माणूस आहेच की, त्यानं तुमचं काय जातंय. परत मीच माझ्या मनाला म्हणलो, जाऊ द्या, तुम्ही तरी माझं काय वाकडं केलंय. लगेच गवताचं 4-2 कवळं गावाने टाकलं आणि झोपण्यासाठी बाजल्यावर आलो. तेवढ्यात आमचा इमानी राखणदार कुत्रा शेपटाचा गोंडा गोळवायला लागला. मग माझ्या लक्षात आलं. म्हणलं, आईला तुला भाकरी घालायची असेल नाही का. त्याच्यापुढं भाकरी टाकली. जिबळ्या चाटीत त्यानं भाकरी खाल्ली आणि माझ्या बाजल्याच्या पायशाजवळ आरामात बसला. मी आता बाजल्यावर पडणार, तेवढ्यात छपराच्या कोपऱ्यात मेकलं बांधलेली तानी शिळी मॅ मॅ करून वरडायला लागली. तसं माझ्या डोक्यात तानीच्या कोकराचा विचार आला. बाजल्यावरून उठलो आणि मनाला म्हणलो, आपल्यासाठी या मुक्या जीवाचं कशापाय हाल. असं म्हणत तानीच्या कोकराकडे वळलो. काळकाच्या पाटेखाली डाललेलं तानीचं कुकरू घेतलं आणि तानीच्या कासाला लावलं. तसं भुक्यालेलं कुकरू तानीला चरा 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 मनसोक्त पिली. अहो त्याच्या तोंडाला तानीच्या दुधाचा पांढरा शुभ्र फेस दिसत होता. तानीला पिलेलं कुकरं आता तानीच्या कुशीमध्ये अगदी निवांत इसवलं होतं. रात्र चांगलीच वाढायला लागली. गुरं सगळी एका कुशीवर बसून रवत करत होती, पण मला काय झोप येत नव्हती. माझ्या मनात लग्नाचा विषय येत होता आणि तो बी काय जात नव्हता. मी नुसता बाजल्यावर विचार करीत पडून होतो. रात्री कधी डोळा लागला कळलंच नाही. तांबडं फुटलं, कोंबड्यानं बाग दिली. तसं बाजल्यावर उठून बसलो. जनावरं पटापटा उठली आणि माझ्याकडं बघतच मनाला म्हणालो, चला उठायला पाहिजे. नाही उठून कसं जमल. आपण नाही उठलो तर दुसरं कोण येणार आहे. गोट्यातलं सगळं आपलं आपल्यालाच केलं पाहिजे. अहो दिवसभराच्या कामानं जीव नुसता काकुळतीला यायचा, पण काय करता आणि कोणाला सांगता. अंगावरलं कांबरून काढलं आणि उभं राहिलो. तेवढ्यात आमच्या मेन साहेबांनी टॉय केलंच. अहो तिचं काय जातंय टॉय करायला, त्यात ती दुधाची आणि त्यामुळं तिचा लय रोबाब. काय करता, असलं एखादं गोट्यात अहो लाख मोलाची बळीच्या पक्कावानी पांढरी शुभ्र बैलाची जोडी पण कधी फुस करत नव्हती. 4-2 मिनिटात सगळी जनावरं बाहेर बांधली, त्यांना वैरण टाकली. तसं मशीनं पुन्हा टॉय केलं. मग माझ्या ध्यानात आलं, म्हणलं तुझी धार काढायला पाहिजे. दुधाचं भांडं घेऊन तुझ्याजवळ आलो आणि म्हशीला चांगलं निरखून बघितलं.
बघितलं की काय करता बघून तरी म्हशीला काय फरक पडतोय. अव मासराची जात किती पण वेळा दोहा, काळ्या त्या काळ्याच. बरं काळ्या असू द्या, पण रोज त्यांच्या अंगावरती शेणा मातीचा नुसता थरच. पण तसाच मी पण रेगाव केला आणि म्हणलं काय नाही धार काढायचीच, आणि नाही काढून कुणाला सांगतो. घरी दुधाची किटली द्यायचीच होती. अशीच 2-4 मिनटं निघून गेली. मी म्हशीजवळ गेलो, कासावरती सपा 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 पाणी मारलं. जातीनं शांतपणे सगळी कास धुवून दिली मला. पण मी दुधाच्या चिळा तांब्यात वडायला सुरुवात करणार तेवढ्यात जातीनं पायानं असा जे का षटकार हाणला माझ्या तांब्यावर. अगा तांबा असा भुंकन माझ्या कानफडापासून गेला. थोडक्यात वाचलो राव, नाहीतर माझ्या तोंडाचं कानावलं झाला असता. सरकन मागं सरलो. देवा वाचलो असं मनात म्हणलो. अजून आपण लगीन व्हायचं आहे. तोंड फुटलं तर पोरगी मिळायची नाही. अगोदर काळा परत तोंड फुटलेलं. मला म्हशीचा रागच आला, पण काय करता, दुधासाठी सगळं सहन करायला लागतं. आडला हरी बसला गाढवावरी, अशातली तारा. अहो मागं सरतच मनात म्हणलं जात पाणावणार नाही, रेडकाला आणायला लागतं या. म्हणून मी रेडकाकडं बघितलं, पण त्यानं बी कायच रिस्पॉन्स दिला नाही. मग मीच त्याच्याजवळ गेलो. काय करता, दुधासाठी सगळं सहन करावं लागतं या. पण रेडा तो रेडाच. त्याला बसला जागा उठवणं, तरी पण मी त्याला उठावला. त्यानं जीवावर आल्यागत केलं, तरी पण मी त्याला वडतच म्हशीजवळ नेला आणि कासला लावला. त्यानं म्हशीचं थान तोंडात धरताच म्हशीनं पाणवाय सुरुवात केली. तसा मी पण कासतनं त्याला वाढला. म्हशीनं माझ्याकडं मोठं डोळं करून टॉय केलं. मी लगेच कासला पुन्हा पाणी मारलं आणि दुधाच्या चिळा सरा गोळा केल्या. घट गोळा पांढरं शुभ्र फेसाळलेल्या दुधानं 4 लिटरची किटली गच्च भरली. बघून मीच मनाला म्हणलं मसराची जात दिसतीय काजळावानी, काळी मिचकुट, पण जातीला दूध तेवढं पांढरं शुभ्र कसं काय. परत मीच माझ्या मनाला म्हणले अरे असू दे केल्या का, तुझ्या बादचं काय जातं या. असं म्हणत मी किटलीचं झाकण लावलं आणि गोट्यातनं बाहेर येणार तसं पुन्हा म्हशीनं केलं. तसं रेडाला पाजायला सोडला. मगाशी रेडा सोडला नाही म्हणून म्हशीनं लात मारली. मी तोंडावर माझ्या लात बसता वाचलो, नाहीतर तोंडाचा आकारच बदलला असता. म्हणलं अजून आपलं लग्न नाही. आधीच लग्नाची हौस, त्यात पडला भला मोठा पाऊस. अशातली गत रेड्याला प्यायला सोडून म्हशीला भरडा ठेवला. दिवस चांगला वरती आलेला. कार्तिकीचा डोंगर चांगला सूर्याच्या किरणानं लाकलाकाय लागलेला. पाखरांचं थवं आबाळाकडे बिरकायला लागलेलं. चला म्हणलं आता आंघोळ करायला पाहिजे. बिना आंघोळीचं राहिल्यावर माणसं नावं ठेवते ती. म्हणून पाण्याच्या हौदावर गेलो. पाण्यात हात बोचकाळला तसा अंगावर काटाचा आला. पण काय करता, बिन लग्नाच्याला कुठलं आलंय व गरम पाणी, आणि कोणी द्यायचं गरम पाणी. तशा 2-3 थंड पाण्याच्या बादल्या अंगावरती घेतल्या. साबणाच्या खोक्यातला साबणाचा तुकडा हातावर घेतला आणि तोंडच धुतलं. म्हणलं सगळ्या अंगाला साबण लावून पुरायचा नाही, आणि किती पण साबण लावला तरी आपल्या काळ्या रंगाचा काय गोरा होणार आहे का. म्हणून शॉर्टकट केला. आंघोळीचं काम उरकलं आणि म्हणलं चला आता 2-4 दिवस तरी काय आंघोळ नाही केली तरी चालेल. अंगातली ओली कापडं बदलून रानातला वाघाचा ड्रेस चढवला आणि बैलांना पाणी दावलं. बैलगाडी झोपली.
आवतं भरली आणि रानाचा रस्ता धरला. अहो पावसा पाण्याच्या अगोदर ऊसाची फोडणी केली. पाहिजे म्हणलं डोक्यावर नुसत्या ढगांच्या रांगा दिसायला लागलेल्या. अहो ते बघून म्हणलं यंदा पण आपलं लगीन राहणार वाटतं. पण काय करता आणि कोणाला सांगता. बैलांना अवताला झोपून ऊसाची फोडणी चालू केली. बैल पण कष्टाळू. एवढ्या ऊसात पण रमत गरमत आवतं ओढायची. शेवटी 4-2 मुरडानं राहिली होती. तेवढ्यात माझ्या कानावरती गाडीचा आवाज आला. बैल बांधावरती आणली तसा साध्या मोठ्यानं म्हणला, मास्तर 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 लेका तुला घरी बोलावलंय. मी तिथनंच ओरडलो, का र साध्या? अरे मी नाही सांगणार. तवर त्यो जवळ आला आणि म्हणला, काय झालं? तू पहिला घरी चल लवकर, आमच्या बापूनी बोलवलंय तुला. अरे पण कशाला ती तरी सांग की. नाही नाही मी नाही सांगणार, जा. सध्याचं बोलणं मला काही नीट कळना. त्यात साध्या म्हणजे नुसतं आडवं तिडवं वाढलेलं. अहो 10वीत 2दा नापास झालेले. पण असा का रुबाब करायचं? त्यात त्याचा बाप म्हणजे आमचा चुलता, आमच्या घरचा कारभारी. सगळं चुलत्यात मोठं गडी, पण लय बेरका माणूस. पैसा पाणी मजबूत, कायम बुलेटवरती असायचा. गावचे सरपंच की त्याच्याकडं, सोसायटी त्याच्याकडेच. म्हणजे 5ची बोटं अगदी तुपातच की. त्याचा एकुलता एक वारस म्हणजे ह्यो आमचा साध्या. अहो बापाच्या जीवावर मजा मारायचं. लग्नाला आलेलं पण निव्वळ पोरावानी वागायचं. पण काय करता, सरपंचाचा पोरगा म्हणल्यावर त्याचा वट होताच. साध्यानं माझ्या मागं नुसतं तुला घरी बोलावलंय, तुला घरी बोलावलंय असं टुमणं लावलेलं. त्याचं म्हणजे नामनाला गाढावरती येईल. साध्या म्हणला, मास्तर लेका तुझं यंदा झालं की माझं पण लगेच बापू करणार आहे ती. तू चल लवकर चल लेका. अरे पण कशाला सांग की. लेका मास्तर तू नुसता मास्तर झालाय, पण तुला कवडीची अक्कल नाही बघ. तसा माझा पारा चढला. साध्या माझ्या अक्कल काढू नको बरं का. काय झालं ते सांग खरं. अरे तुला बागाय पाहुणा आल्या ती, असं म्हणत साध्या गाडा गाडवावानी गाडवागत गाडीकडे पळाला आणि निघून गेला. अहो त्याचं बोलणं माझ्या कानावर पडलं तसं माझ्या अंगावर ऐनच्या चैत्रात उन्हाच्या श्रावण सरी बरसल्या. आंब्याच्या झाडावानी माझं अंग मावारलं. मी लगेच बैलगाडीला झोपली. चला म्हणलं बरं झालं यंदा आपलं वाजतंय. बैल घरच्या ओढीनं पळायला लागली आणि माझं मन लग्नाच्या ओढीनं नाचायला लागलं. बैलांच्या गळ्यातलं चाळ खाळ खाळ वाजू लागले. ते ऐकून माझ्या लग्नाचं बँडच वाजतोय असं मला वाटायला लागले. थोड्याच वेळात बैल गोट्यात पुचली. मी बैल सोडली, त्यांना पाण्यावर घातलं, पिपरणीच्या सावलीत बांधली आणि वैरणीचा पालेसूद पेंड्या कातरून त्यांच्या पुढे टाकल्या. म्हणले, खा खा बाबानो, तुमच्या तरी कृपेनं माझं वाजल यंदा. बैलांनी पण वैरण अहो बॉबीचं तुकडं खाल्ल्यावानी कुरुम 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 खायला सुरुवात केली. जाता जाता मग पाण्याच्या 2-3 वंजळी सपासपा तोंडावर मारल्या. अहो तोंड चोळायला लागलो तसं माझ्या हाताला दाढीची खुटं लागली. म्हणलं लेका 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 दाढी कराया पाहिजे, नाहीतर पाहुणं आपल्याला नापसंत करतेली. मग बिन लग्नाचं राहावं लागल. गोट्यात मसरं बाजरायला आणलेलं दाढीचं खोरं घेतलं आणि बिना साबणाचीच नुसती दाढी केली. चला म्हणलं आता घरी गेलं पाहिजे. तारा तारा घराचा रस्ता धरला. घरात जाता जाताच साध्या म्हणला, मास्तर पुरीचा फोटो आणलाय बघायला. तशी माझी बोबडीच वळली. अहो मला काय म्हणावं ती कळलं ना. पाहुण्यानं नमस्कार केला, त्यांनी पण राम राम केला. मी त्यांच्या पुढं बसलो. त्यांनी कोर्टातल्या वकिलाप्रमाणे केली की चौकशी सुरू. मला तसा सगळ्याचा कटाळाच आलेला.
अहो नोकरीला गेल्यावर मुलाखतीचा आणि घरी बघायला आलेल्या पाहुण्यांचा चौकशीचा देना ना घ्याना अशातली नुसती गत. पाहुण्यांनी चहा पोह्याचा कार्यक्रम केला आणि मला विचारलं, पाहुणे पोरगी पसंत आहे का? आता तसं मी मनातल्या मनात म्हणलं, आता मी ना पसंत करणारा कोण, मलाच पोरीनं पसंत केलं म्हणजे झालं. अहो 4-2 दिवसात लग्नाची बोलणी झाली. अहो माझ्या जगण्यात कमालाची गती आली. नशिबानं शिकलेली कमावती पत्नी पदरात पडली. एकदाचं लगीन वाजलं. मनात नुसतं स्वप्नांचं यमलं चढायला लागलं. एखाद्या वाटलेल्या वृक्षाला पालवी फुटावी आणि सर्वांगाला तारुण्याचा बहर यावा असंच घडत होतं. अहो योगायोगानं दोघांना पण नोकरी मिळाली. जीवनात रोज नवीन नवीन बदल घडत होतं. काट टाकलेल्या सापावानी अंगात नुसतं चैतन्य संचारलं. नवीन लग्न, दिखणी बायको, नव्या संसाराची नवी सुरुवात, सगळं मनासारखं चाललेलं. गुरंढोरं आणि शेताभाताच्या कामातून सुस्कारा मिळाला की सगळीकडं आनंदच होत होता. सौभाग्यवती पण अगदी मन मिळाली बघा. एकदा ती शाळेतनं आली आणि मला म्हणली, आहो. मी म्हणलं का हो? तशी सौभाग्यवती म्हणाल्या, आहो तुम्ही रोज पहाटे उठून सगळे कामे करता, उद्या तुम्ही काही लवकर उठू नका. तसं मला लयच बरं वाटलं. म्हणलं बरं झालं, आपल्याला आरामात झोपाय मिळतंय. पण मनात विचार आला, म्हणलं एवढं बायकोचं मन कसं काय बदललं. म्हणून मी माझ्या हाताला चिमटा काढला. म्हणलं आपण स्वप्नात तर नाही ना. पण खरंच राव, ते सत्यातच घडत होतं. मी आपला निवांत पुस्तकाची पानं चाळत पडलो. तेवढ्यात सौभाग्यवतीनं तेलाची बाटली आणली, माझ्या डोक्यावर रिकामी केली आणि माझी चंपीच करायला लागली की राव. चंपी डोक्याची चंपी. तसं मला लय समाधान वाटायला लागलं. हो, लय भारी वाटायला लागलं. अहो दिवस उगवल्यावर जाग आली. मी जागा झाल्यावर सौभाग्यवतीनं माझ्या हातात सर्व साहित्य दिलं आणि मला आंघोळीला गरम पाणी दिलं. स्वतः त्यांनी सुगंधी उठणं लावून स्वच्छ स्नान घातलं. मी बाथरूममधून बाहेर येताच त्यांनी नवीन कपडे दिली. त्यांनी मला स्वतःकडे कपडे घातली, स्वतःच सगळी कपडे घातली. कसं वाटत होतं. सगळीकडं नुसता आनंद. थोड्याच वेळात त्यांनी ओवळायचं ताट आणलं. मला नाम वाढला. माझ्या गळ्यात त्यांच्या गळ्यातली सोन्याची चैन घातली. तरी पण मला काय कळेना, सकाळपासून सौभाग्यवती हा सगळा खटाटोप का करत असतील याचा विचार माझ्या मनात यायचा. पण मी म्हणलं मरू द्या, काय करायचंय, घ्या आपली सेवा करून. तेवढ्यात सौभाग्यवतीनं देवघरात देवदर्शन घ्यायला लावलं. असाच तासभर निघून गेला. त्यानंतर सौभाग्यवती म्हणाल्या, ह्या बघा थोड्याच वेळात पुरणपोळीचा स्वयंपाक होईल, मग आपण मस्तपैकी जेवण करू. मी क्षणाचाही विलंब न लावता होय म्हटलं. चला म्हणलं, आपल्या आवडीची पुरणपोळी खायला मिळती, ती पण बायकोच्या हातची. थोड्याच वेळात सौभाग्यवतीनं मस्तपैकी पाट मांडला. त्याच्या बाजूने मस्त अशी रांगोळी घातली. शेजारी पाण्याचा तांब्या आणि त्यावर पाणी प्याला फुलपात्र. हा ताट वाटी, ताटात मस्तपैकी नाजूक हातानं साजूक तुपाची धार असलेली पुरणपोळी, अरे गुळवण्याची गरम गरम लाल भडक आमटी, बासमती तांदळाच्या भाताचा वास, तव्यावरती नुसता चरचरत भाजलेली पोळी, त्यावर तुपाची धार. अहो सगळ्या घरभर खमंग पोळ्यांचा वास नुसता सुटला होता. तोंडाला पाणी सुटलेलं. तेवढ्यात सौभाग्यवती म्हणाल्या, आहो चला पटकन जेवायला बसा. मी पण पटकन आलकट पालकट घालून पाटावर बसलो आणि
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, असं म्हणत ताटात हात घालून पोळीचा घास मोडणार तेवढ्यात सौभाग्यवती म्हणाल्या, अहो थांबा, मी तुम्हाला भरवते. आता भरवते म्हणल्यावर मला कसं तरी झालं. म्हणलं देवा, काय लावलंय आज सौभाग्यवतीच्या मनात तरी काय आहे दिवसा असं. तेवढ्यात सौभाग्यवतीनं पोळीचा घास मोडला, गुळवण्याच्या वाटेत बुडावला आणि माझ्या मुखात दिला. आणि मी अहो बिना चावताच गिळला. का? अहो पोळी गोड, त्यात बायकोचा हात गोड, कशाला चावत बसायचं. गिळला आपला तसाच. सगळं स्वप्नात चाललं होतं. असंच बायकोनं 2-4 घास चारलं आणि मला विचारलं, अहो मी सकाळपासून एवढं कशासाठी करते माहिती आहे का? मी लगेच म्हणलो, अगं तुझं माझ्यावर प्रेम आहे, आपलं एकमेकावर प्रेम आहे म्हणून. तेवढ्यात सौभाग्यवती म्हणाल्या, अहो मास्तर तुम्ही किती मोठा आहात हो. अहो आज काय आज शहरात आला की विसरला का सगळं. अहो आज बैलपोळा नाही का, बैलपोळा. अहो हा शब्द कानावर पडताच माझ्या तोंडातला घास नाका तोंडातनं बाहेर आला आणि सौभाग्यवती तोंडाला पदर लावून मोठ्यानं हसू लागल्या आणि मला पण हसू आलं. तेव्हापासून पोळी खाताना मला बैलपोळा नेहमी आठवतो. हे बघा, असा बैलपोळा कुणाच्या बी वाट्याला येऊ नाही. काय बैलपोळा. धन्यवाद.